नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला MSBT डिप्लोमाशी रिलेटेड असणार आहे। मित्रांनो, तुमची समर एक्झाम नुकतीच खतम झालेली आहे। मित्रांनो, तुमचे ऑनलाईन एक्झामसुद्धा काल परवाच खतम झाली आहे। तर या ठिकाणी आपण बघणार आहोत एक्झाम तर झाली, आता रिझल्ट कधी लागणार त्यावर आपण बोलणार आहोत। त्यानंतर कॉलेज कधीपासून सुरू होणार, पुढच्या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये इयर कशा प्रकारे असणार आहे, या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत। तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन MSBT रिलेटेड व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। तर मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात। मित्रांनो, नुकतीच तुमची MSBTची जी समर सेमिस्टर एक्झामिनेशन आहे, समर सेमिस्टर एक्झामिनेशन तुमचे नुकतीच संपलेले आहे उद्या परवा। तर त्या एक्झामिनेशनचा रिझल्ट कधी लागणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रेडिक्टेशन करणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, तुमचा पुढच्या अकॅडमिक सेशन कशा प्रकारे चालू होणार आहे यावर सुद्धा आपण बोलणार आहोत। त्याच प्रकारे मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घेतील त्या विद्यार्थ्यांचे सेशन कधीपासून चालू होईल यावर सुद्धा आपण बोलणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो की ॲज पर टू अकॅडमिक कॅलेंडर 2024 या ठिकाणी म्हटलं आहे त्यांनी की तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट तुमच्या 3rd वीक ऑफ जून ही टेंटेटिव्ह डेट आहे मित्रांनो। म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट तुमच्या 20 ते 25 तारखेपर्यंत जो आहे तो लागू शकतो, त्याच्या अगोदरसुद्धा लागू शकतो मित्रांनो। कारण समर सेमिस्टरचे जे एक्झाम असतात त्यांचे रिझल्ट लवकर डिक्लेअर करतात, कारण जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढे लगेच डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यावं लागतं। त्यानंतर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये जॉईनिंग करावी लागते, त्यांना मार्कशीट्स वगैरे लागतात। तर त्यामुळे तुमच्या समर सेमिस्टरचा रिझल्ट जो आहे तो लवकरात लवकर डिक्लेअर होत असतो। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही गुगलला देखील बघू शकता, एका दिवसापूर्वी ही जी लिंक आहे हे अपडेट झालेले आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता MSBTचा जो रिझल्ट आहे त्याची टेंटेटिव्ह डेट्स त्यांनी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। अकॅडमिक कॅलेंडरमध्ये सुद्धा आपल्याला 3rd वीक ऑफ जून त्यांनी सांगितलं होतं। या ठिकाणी तुमचा जो रिझल्ट आहे तो 15 जून ते 22 जून याच्यामध्ये कधीही लागू शकतो। रिझल्टची ऑफिशियल डेट जी आहे ती मी तुम्हाला लवकरच आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जोडून राहा। आता मित्रांनो, आपण बघूयात की पुढची जी तुमची अकॅडमिक इयर आहे ते कधी चालू होईल। म्हणजे बघा मित्रांनो, आता तुम्ही जर का फर्स्ट इयरला असणार तर तुम्ही सेकंड इयरला जाणार, किंवा सेकंड इयरला असणार तर 3rd इयरला जाणार। तर त्याचे ॲकॅडमिक्स केव्हापासून चालू होईल, म्हणजे नेमकं तुमची कॉलेज कधीपासून सुरू होणार। तर बघा मित्रांनो, तुमची कॉलेज जी आहे ती 15 जुलैपासून तुमची कॉलेज स्टार्ट होणार आहे। 15 जुलैपासून तुमचे ॲकॅडमिक्स सेशन जे आहे ते स्टार्ट होणार आहे। तर तुमच्याजवळ आता जवळजवळ 1.5 महिना आहे, त्या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही नेक्स्ट सेमिस्टरचे एक्झामिनेशनचा अभ्यास करू शकता। त्यानंतर तुम्ही एन्जॉय देखील करू शकता, कारण तुमचे समर वेकेशनची जी आहे ते डेट्स आहे। तर त्यामध्ये मित्रांनो, आता सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप असते, तर त्या विद्यार्थी इंटर्नशिप करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही या दिवसांचे युटिलायझेशन करू शकता। मित्रांनो, आता आपण बघूयात की जे विद्यार्थी 2024-25ला नवीन डिप्लोमा ॲडमिशन घेतील तर त्या विद्यार्थ्यांचे सेशन कधीपासून चालू होईल। तर बघा मित्रांनो, आत्ताच नुकतीच डिप्लोमाची ॲडमिशन प्रोसिजर चालू झालेली आहे। मित्रांनो, डिप्लोमाची ॲडमिशन प्रोसिजरमध्ये रजिस्ट्रेशनचा जो व्हिडिओ आहे A to Z लाईव्ह रजिस्ट्रेशन प्रोसेस आपण दाखवलेली आहे त्यामध्ये, तर तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि तुमच्यासमोर स्क्रीनवर देखील त्या व्हिडिओचा थंबनेल फ्लॅश होत असेल। आय बटनला देखील त्याची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता। आपण A to Z लाईव्ह प्रोसेस फॉर्म फिलिंगची त्यामध्ये दाखवलेली आहे। तर मित्रांनो, नवीन विद्यार्थ्यांचे सेशनसुद्धा आता जुलै ते ऑगस्टमध्ये चालू होऊ शकतं, कारण त्यांचे कॅपराऊंड वगैरे प्रोसेस जी आहे ती ऑलरेडी तुमची 1-1.5 महिना प्रोसेस चालू असते आणि त्यानंतर तुमचे ॲडमिशन कन्फर्म होत असतात। आय होप तुम्हाला व्हिडिओमधील सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला कळाली असेल, रिझल्टची डेट तुम्हाला कळाली असेल, त्यानंतर रिझल्ट कधी लागणार याच्या संबंधितसुद्धा कळाली असेल। मित्रांनो, ऑफिशियल डेट्स अनाऊन्स झाल्यावर अपडेट मी आपल्या चॅनलवर घेऊन येणारच आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.